रोज वरण भात भाजी किती खायच्या भाज्या. त्यापेक्षा असं मस्त काहीतरी चटपटीत आता छान कैऱ्या येत आहेत बाजारात. मिरच्या पण खूप सुंदर आहेत, त्या पोपटी मिरच्या येतात त्या. मग अशी चटपटीत तिखट कैरी आणि दही मिरची, एकदम सुंदर जेवण. एकदा बनवून बघा. दही मिरची तर खूप भारी झाली आहे, खूपच भारी. मी फर्स्ट टाईम ट्राय केली पण खूप छान झाली आहे. आणि त्यासाठी मी एक मसाला बनवला आहे, म्हणजे दही मिरचीसाठी नाही, पण तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये, जसं की फ्लावर मटारची सुकी भाजी किंवा भेंडी, बटाट्याच्या काचऱ्या, या सगळ्यामध्ये तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये तो मसाला वापरू शकता. त्या मसाल्यामध्ये धणे, जिरे आणि बडीशोप असे 3 हे मी समप्रमाणात घेऊन वाटले. ते भाजून वगैरे नाही घेतलं, डायरेक्ट वाटून घेतले. आणि त्याची पूड टाकून बघा, एक नंबर भाजी होते. आज मी घेवड्याच्या भाजीत पण तो मसाला टाकला आणि भेंडीची सुकी भाजी बनवलेली त्यामध्ये पण टाकला. खूप सुंदर होते, खूपच छान. एकदा तो मसाला बनवून बघा आणि वापरून बघा. बडीशोपचा स्वाद आहे ना, बऱ्याच भाज्यांना खूप छान लागतो. ॲक्च्युली आपण सहसा कधी वापरत नाही, पण आता मी ही जी मसाला बनवला आहे ना त्यामध्ये जी बडीशोपचं प्रमाण वापरले ना, त्यामुळे खूपच छान स्वाद येतो आहे भाज्यांना. आणि मिरचीमध्ये तर खूपच छान टेस्ट लागली मला. तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करा. आता कोणी वापरत असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल वापरला कधी तर तसं बनवून बघा, कारण खूपच छान लागते, मस्त. आणि ही दही मिरची हा एकदम सुंदर, काय म्हणतात त्याला, चवीला खाण्यासारखा, म्हणजे वरण भातासोबत खूपच सुंदर आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.